नमस्कार. कथेचं नाव देवाची पावले. लेखक अक्षय संत. त्या दिवशी अण्णा भलतेच खुशीत होते. मस्त आंघोळ उरकून त्यांनी विद्याताईंना फरमान सोडलं. मंदे, आज छान गरमागरम वांगी भात कर. नुकत्याच कॅन्सरच्या आजारातून सावरलेल्या अण्णांचं पथ्य आणि मूलपण एकाच वेळी सांभाळणं तसं कठीणच होतं. पण आज स्वारीचा नूर काहीतरी वेगळाच होता. आज त्यांच्या लाडक्या मातोश्रींना आदर्श माता पुरस्कार मिळणार होता. अण्णांच्या अंगात वारच संचारलं होतं जणू. आपलं सगळं आजारपण विसरून अण्णा उत्साहानं समारंभाला जायच्या तयारीला लागले खरे, पण तो क्षण मात्र पाहू शकले नाही. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, हे स्वतःचेच शब्द त्यांनी त्या संध्याकाळी सार्थ ठरवले. 14 डिसेंबर 1977 गजानन दिगंबर माडगुळकर उर्फ गदिमा नावाचा एक आदिम महावृक्ष कायमचा कोसळला. आमचं अख्खा आजोळ गदिमांचं परमभक्त, त्यामुळे त्यांची गाणी, कविता यांच्याशी लहानपणीच भेट झाली. सुरुवातीला काही कळलं नाही, पण नंतर जशी ऐकून ऐकून ती गाणी पाठ व्हायला लागली तसं आपोआपच अण्णा माडगुळकर नावाचं जे गारुड मनावर बसलं ते अजूनही उतरलेलं नाही आणि आता उतरू शकतच नाही. इतकं आत खोलवर भिनलंय. अण्णांच्या काव्याबद्दल आजवर इतकं लिहिलं बोललं गेलंय, तरीही काहीतरी उरतच. या जोगियाच्या शब्दाचं वर्णन करायला भल्या भल्यांचे शब्द अजूनही निशब्द होतात. तिथे माझ्यासारख्याची काय कथा. पण एक बोलका किस्सा मात्र आवर्जून सांगावासा वाटतो. एकदा गप्पा मारता मारता शांताबाई शेळके अण्णांना म्हणाल्या, तुमच्या गीतांना मधाचा गोडवा आहे. अण्णा अर्थातच हे ऐकून सुखावले, पण लगेचच शांताबाई आपली उपमा पुरी करत म्हणाल्या, कोणत्या फुलातून कोणता मधुकण शोषला आहे हे सांगणं कठीण आहे, पण त्यातून तयार होणारं गीत मात्र मधाळ असतं. यातला गमतीचा भाग सोडला तर शांताबाईंनी बोलता बोलता अण्णांच्या काव्याचा एक खूप मोठा गुण अगदी सहजपणे मांडलाय. मीरेचं माई मेने गोविंद लीनो मोल. अण्णांच्या लेखणीतून हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासाचा श्रीराम, बाई मी विकत घेतला श्याम, असं एकदम मराठमोळं रुपडं घेऊन येतं. किंवा तोच दासाचा श्रीराम कबीराचे शेले विणायला बसतो. त्यांचा पंढरीनाथ कधी महार बनून अवतरतो तर कधी नाम्याची खीर चाखत किंवा चोखोबाची गुरे राखत रानोमाळ मनमुक्त भटकताना दिसतो. माडगुळच्या पारावरच्या गप्पा, भेटलेली नानाविध माणसं आणि माणदेश ते मंत्रालय अशा प्रचंड रेंजमधला जीवन प्रवास, यामधून त्यांच्या अनेक व्यक्तिरेखा त्यांना आपसूक गवसत गेल्या. त्यात अवगत असलेल्या जवळजवळ 14 भाषा आणि असंख्य बोलीभाषा, जवळच्या लोकांना दिलेली चित्रविचित्र नावं आणि नकलांची कोण हौस. अगदी आईनं गजाननानं जन्माला आल्या आल्या मरायची सुद्धा नक्कल केली असं म्हणावं, इतका विचित्र काव्यन्याय आणि या सगळ्यातून उभा केलेला प्रचंड डोलारा, शब्दांचा, स्वभावांचा आणि जगाच्या पाठीवरच्या या अतर्क्य मायाबाजाराचा. मुळात आयुष्य आणि माणूस या दोन्ही गोष्टीत तुफान रस असल्याशिवाय हे इतकं अचाट विश्व उभं करणं केवळ अशक्यच हो. म्हणूनच बघा ना, त्यांच्या शब्दातून उभी राहणारी शब्दचित्र एखाद्या योगी चित्रकाराच्या कुंचल्यातून उतरल्यासारखी वाटतात. चौकट तीवर बालगणपती, चौसोपी खण स्वागत करती, झोपाळ्यावर अभंग कातर, सवे लागती कड्या करकरू, खेड्यामधले घर कौलारू. किंवा कोण्यात झोपली सतार, सरला रंग, पसरली पैंजणे, सैल टाकूनी अंग, दुमडला गालीच्या, तक्के झुकले खाली, तबकात राहिले देठ, लवंगा साली. अण्णांच्या नुसत्या बोलण्याची ही कविताच होत असावी. अहो, पुलं त्यांना म्हणायचेच ना, अण्णा तुम्ही फक्त फॉल इन म्हणायचा अवकाश. शब्द तुमच्या समोर हात जोडून मला घ्या मला घ्या असं म्हणत उभे राहतात आणि तुम्ही तब्येतीत एक एक शब्द निवडत लेखन करता. ही होती त्यांच्या सिद्धहस्त लेखणीची ताकद. बालगीत समरगीतापासून ते लावण्या सवाल जवाबापर्यंत अण्णांची लेखणी सगळ्या प्रांतात मुक्त मुसाफिरी करत फिरते आणि प्रत्येक फुलातला मधुरच चाखून पाहते. या अशा महाकवीचं वर्णन करावं तरी कोणत्या शब्दात? शब्दसखा किंवा जोगिया हेच शब्द कदाचित सुयोग्य ठरतील. शब्दांना खेळवणारा, लाडावणारा, जोजवणारा शब्दसखा आणि त्याच शब्दांच्या कुशीत निवांत पडून नक्षत्र गुंफणारा निसंग जोगिया. अण्णा त्या दुर्दैवी दिवशी एकीकडे तुमच्या मातुश्री बनूताई आदर्श माता पुरस्कार स्वीकारत होत्या
आणि पंचवटीत त्यांचा हा जगविख्यात सुपुत्र श्रीरामाच्या भेटीस निघून गेला होता. त्या संध्याकाळी 2 सूर्यास्त झाले. दुसऱ्या दिवशी कित्येक घरांमध्ये चुली पेटल्या नाहीत. कित्येक लोक आपापले व्यापताप बाजूला ठेवून महाकवीच्या महायात्रेत मुक्याने चालत होते. त्या दिवशी देहाचे पाश तुटले, पण तरीही शब्दांच्या निर्गाठी उसवल्या नाहीत, कारण मुळात ते शब्द तुमच्या लेखणीतून उतरलेले होते. म्हणतात ना, लोखंडाच्या तुकड्याला भवानी तलवारीची धार येते ती तिच्या मागच्या मुठीमधल्या जिद्दीमधून. मराठी या शब्दाला अभिमानाची आणि अभिजात अलौकिकतेची धार होतीच, पण तुमच्या प्रतिभेनं तिला बृहस्पतींच्या अंकावर कायमचं स्थिर केलं. जोवरी जग हे, जोवरी भाषण, तोवरी नूतन गीत रामायण. धन्यवाद. वल्लरी प्रोडक्शनचं हे यूट्यूब चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.